नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या चायनीज प्रेमींसाठी आहेत। रेसिपीची नावं आहेत वेज हक्का नूडल्स आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी गरमागरम पनीर चिली। तर चला चालू करूया। पनीर चिली बनवण्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये आपण गरम करणार आहोत थोडंसं तेल। चिली म्हटली की थोडीशी ही डिश स्पायसी असणार आहे, पण जर तुम्हाला ह्याच्यामधली मिरची थोडीशी कमी करायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकता। तेल थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण आणि याला छानपैकी परतून घेऊया। आलं आणि लसूण छान परतलं गेलं की थोडंसं आपण गॅस बारीक करूया आणि ह्याच्यामध्ये ह्या उभ्या चिरलेल्या मिरच्या घालूया। साधारण 2 मिरच्या आपण घालून घेऊया। ह्याला पण छानपैकी परतून घेऊया। माझ्याकडे हा स्लाइस केलेला कांदा आहे, तो पण आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत, पण ह्याला काही जास्त शिजवायची गरज नाही आहे। थोडंसं हलकं आपण शिजवून घेऊया कांदा ह्याच्यात घातल्यानंतर। आणि अगदी थोडासा कांदा परतला की माझ्याकडे हा भाज्यांचा स्टॉक आहे, तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। सगळा घालायचा नाही आहे स्टॉक। हा स्टॉक घातला की गॅस थोडासा मोठा करूया आणि याच्यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया। माझ्याकडे आहे हा सोया सॉस। सोया सॉसमध्ये आधीच मीठ बऱ्यापैकी असतं, त्याच्यामुळे ह्या रेसिपीमध्ये मीठ घालताना जरा जपूनच मीठ आता आपण घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये आता मी घालणार आहे चिली सॉस। रेड चिली सॉस आपण वापरूया आणि थोडासा गोडपणा येण्यासाठी साखर घालायची, अगदी थोडी घालायची, जास्त नाही। हे सगळं मिश्रण जरा 2 मिनिटं आपण आता शिजवून घेऊया आणि जोपर्यंत हे शिजतंय तोपर्यंत आपलं जे पनीर आहे ते पटकन कापून घेऊया। त्याला आपण अशा जाड स्लाइसेसमध्ये कापून घेऊया। ज्या कडा आहेत त्या आपण आता बाजूला ठेवूया आणि याचे परत 2 भाग करून याचे असे जाड जाड स्लाइस कापून घेऊया। आपलं पनीर जे आहे ते कापून झालेलं आहे। आता माझ्याकडे आहे कॉर्नफ्लोअर किंवा कॉर्नस्टार्च, त्याच्यामध्ये आपण हा जो राहिलेला भाज्यांचा स्टॉक आहे तो टाकून घेऊया आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहोत। ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या निघून जातील। हे जे कॉर्नस्टार्चचं मिश्रण आहे ते आपण थोडं थोडं करून या सॉसमध्ये टाकून घेऊया, जेणेकरून आपला सॉस जो आहे तो चांगला घट्ट होईल। आपला सॉस आता घट्ट झालेला आहे। गॅस बारीक करूया आणि आपले जे पनीरचे तुकडे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये माझ्याकडे शिमला मिरचीचे पण थोडेसे काप केलेले आहेत, ते पण ह्याच्यात टाकून घेऊया। थोडासा पातीचा कांदा, थोडंसं व्हिनेगर, हे सगळं अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे पनीर आहे ते तुटणार नाही आणि अख्खेच तुकडे राहतील। सगळे जिन्नस टाकल्यानंतर गॅस बारीक करूया आणि ह्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। पनीर चिली आता आपलं तयार आहे। ह्याला ठेवूया बाजूच्या गॅसवर आणि आपले जे हक्का नूडल्स आहेत त्याच्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालून घेऊया भाज्या। माझ्याकडे आहे ही फरसबी, त्याचबरोबर गाजर। ह्याला थोडंसं परतून घेणार आहोत आपण। फरसबी आणि गाजर परतल्यानंतर ह्याच्यामध्ये घालून घेऊया हे शिजवलेले किंवा बॉईल केलेले नूडल्स। त्याचबरोबर माझ्याकडे ही पातळ कापलेली शिमला मिरची आहे हिरव्या रंगाची, ती पण मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ह्याला एकदा छान परतून घेऊया। सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घालून घेतल्यात। आता घालूया चवीपुरतं मीठ। माझ्याकडे ही पांढऱ्या मिरीची पावडर आहे, ती पण आपण थोडीशी ह्याच्यात घालून घेऊया। सोया सॉस, माझ्याकडे ही बारीक चिरलेली कोबी आहे। कोबीला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे ही आपण आत्ता घालून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर हे जे बीन्स स्प्राउट्स आहेत ते मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे। जर तुमच्याकडे बीन्स स्प्राउट्स नसले तर तुम्ही आपले साधे मोड आलेले मूग पण याच्यामध्ये घालू शकता।
हे सगळं टाकल्यानंतर ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्या घालून झालेल्या आहेत. आता सगळ्यात शेवटी आपण घालूया ह्याच्यामध्ये व्हिनेगर आणि पातीचा कांदा आणि याला एकदा परत मिक्स करून घेऊया. पनीर चिली आणि हक्का नूडल्स दोन्ही तयार आहेत. आता याला आपण सर्व करूया. आपले नूडल्स तर तयार आहेत आणि त्याचबरोबर आपले हे जे गरमागरम पनीर चिली आहे ते पण तयार आहे. ह्याला पण एका सर्विंग प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया. चिली पनीर आणि हक्का नूडल्स दोन्ही तयार आहे. याच्यावरून गार्निशसाठी टाकूया पातीचा कांदा. चिली पनीर आणि हक्का नूडल्स दोन्ही अतिशय सोप्या रेसिपीज, घरच्या घरी बनवता येण्यासारख्या. रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.